चला, प्रॅक्टिस सेट 3.2. Practice set 3.2. Question number 1. Decide whether the following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. -12, -5, 2, 9, 16, 23, 30 dash 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 dash. चला, solution -12, -5, 2, 9, 16, 23, 30 dash 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 dash. T1 equal to -12, T2 equal to -5, first term, second term. T3 equal to 2, T4 equal to 9, T5 equal to 16, T6 equal to 23, T7 equal to 30, dash 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 dash. T1, T2, T3, T4, T5, T6, T7. आता उल्टी T2 माइनस T1, उल्टी सब्ट्रैक्शन करो. -5 -12, हे -5 आणि हे -12. -5 + 12 इक्वल 7. माइनस प्लस प्लस. T3 minus T2, 2 minus -5, 2 plus 7 equal to 2 plus 5 equal to 7. ये दूसरी उल्टी. चला, तीसरी उल्टी T4 minus T3, 9 minus 2 equal to 7. चौथी T5 minus T4, T5 16 minus T4 9 equal to 7, and T6 minus T5, हे T6 23 minus T5 16 equal to 7. आणि लास्ट उलटी आता T7 minus T6, T7 30 minus 23 equal to 7. पहिली उलटी सबट्रॅक्शन 7, दुसरी उलटी सबट्रॅक्शन 7, हे सगळे 7 आहेत बघा. सो कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स is constant, and so decide ठरवा whether the following sequence is an AP. तर ही दिलेली सिक्वेन्स AP आहे का? आहे. and so given
sequence is an AP. तर इथपर्यंतचा पार्ट आपण काय करू, नंबर 1 देऊ ह्याला. याला नंबर 1. आता दुसरा पार्ट. तर हे लक्षात असू द्या, ती ए पी आहे का नाही ठरवण्यासाठी कॉमन डिफरन्स पाहायचा प्रत्येक 2 टर्ममधला. हे दोघाचा कॉमन डिफरन्स, या दोघाचा कॉमन डिफरन्स, या दोघाचा, या दोघाचा, या दोघाचा आणि या दोघाचा. जर कॉमन डिफरन्स जर सेम आला तर ती ए पी आहे, आणि नाही आला तर नाही. आता त्याने काय म्हणलं, फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. तर हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी टर्म आहे. तर असं कुठं तर पुढं गेल्यानंतर 20वी टर्म येईल ना, 20th टर्म. तर टी काढा म्हणले. तर आता ह्याला लिहायचं कसं बघा. गिवन ए पी इज, कारण आता ही ए पी आहे बरं का. तर ही घेऊन -12, -5, 2, 9, 16, 23, 30 डॅश 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 डॅश. ए इक्वल टू -12. फर्स्ट टर्मला ए म्हणतात किंवा T1 म्हणतात, ए पण म्हणतात बरं का. ए इक्वल टू -12. डी इक्वल टू, ह्या दोघांची सबट्रॅक्शन करा, -5 -12. बरोबर आहे का बघा, उलटी सबट्रॅक्शन ह्या दोघातली फक्त. -5 -12 अँड इक्वल टू -5 + 12 इक्वल टू 7. हे झालं डी. आणि आपल्याला काय काढायचं, हे ए दिले, हे डी आहे, आणि आपल्याला काय काढायचं, फाइंड द 20th टर्म. 20वी टर्म म्हणजे T20 इक्वल टू हाऊ मच. 20th टर्म इक्वल टू हाऊ मच, डी. इथं डी आहे. तर आता या टर्म शोधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कोणतीही टर्म तुम्ही 20वीच काय, 50वी, 100वी, 200वी, 1,00,000वी, कोणतीही टर्म शोधू शकता. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला Tn इज इक्वल टू ए प्लस n -1 इंटू डी. तर हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, कोणतीही टर्म, nth टर्म म्हणजे n म्हणजे समजा n तुम्हाला 15 घ्यायचं, 15वी टर्म शोधू शकता. समजा 17वी, तर 17वी टर्म शोधू शकता. पुन्हा 97वी टर्म शोधू शकता. कोणतेही टर्म शोधण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, Tn इज इक्वल टू ए प्लस n -1 इंटू डी. आता Tn, nची व्हॅल्यू किती आहे बघा, 20. T20 इज इक्वल टू ए -12 प्लस nची व्हॅल्यू 20, कारण 20वी टर्म आहे ना हे n. तर यांची व्हॅल्यू 20 -1 इंटू डी. डी मात्र किती आहे, 7. हे का, हे कॉमन डिफरन्स डी 7. तर हे Tn, यांची व्हॅल्यू 20, एची व्हॅल्यू -12, n 20वी टर्म शोधायचे म्हणून -1, डीचं डिफरन्स 7. आता ह्याला सॉल्व करा. सो -12 प्लस 19 इंटू 7, ह्या दोघं सबट्रॅक्शन पहिल्यांदा. सो -12 प्लस 19 इंटू 7 किती येते बघा. 19 7 आर 133 येईल का, 19 7 आर 133. अँड सो 133 आणि हे 12, ह्याचं साईन मायनस, ह्याचं साईन प्लस आहे, दोघं सबट्रॅक्शन होईल बघा. साईन वेगळी असली की सबट्रॅक्शन असते. 133 - 12 किती येतं, 121, आणि मोठ्याचं साईन प्लस, आणि हे झालं T20. तर या ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी असं 20वी टर्म कोणती आहे सांगा. 20वी टर्म 121 आहे बघा. तर हे वाढत गेलं बघा. 30च्या नंतर 37 येईल, 7नं वाढत जाईल ना, 37 नंतर किती येईल, पुन्हा 7नं वाढल्यानंतर 44, असं वाढवत वाढवत 20वी टर्म किती येते, 121. तर
हे असा छानसा प्रश्न. तर हे पहिल्यांदा ए पी आहे का नाही ते ठरवा. आहे ती ए पी. मग गिवन ए पी ह्यातला ए हा कॉमन डिफरन्स काढा, ह्या उलटी सबट्रॅक्शन करा डी, आणि तुम्हाला T20 विचारले हाऊ मच, आणि हे फॉर्म्युला. आणि आता व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल करा. चला, नंबर 2. नंबर 2, गिवन arithmetic progression 12 or 16 20 24 dash 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 dash. Find the 24th term of this progression. Find 24th term of this progression. एक पाहू, आणखीन एक, म्हणजे पुढचे तुम्हाला करता येईल. आता या एक्झाम्पलमध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय सांगतो. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन, तर हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे दिलं इथं, आणि इथं मात्र म्हणलं होतं डिसाईड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का ते ठरवा. तर हे ठरवण्यासाठी आपण कॉमन डिफरन्स काढला. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आला आणि ती ए पी आहे. ह्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स वगैरे करायची गरज नाही, तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशनच आहे. तर तुम्हाला फाइंड 24th टर्म, 24वी टर्म शोधायचे. कसं बघा, सोल्युशन. गिवन ए पी इज 12 16 20 24 dash 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 dash. Here a equal to 12, बघा हे d equal to उलटी 16 minus 12, इथंच लिहा वाटलं तर 4. तर ह्या दोघातला डिफरन्स किती आहे, 4. आणि आपल्याला T24 इक्वल टू हाऊ मच. तर फाइंड 24th टर्म. आता TN चा फॉर्म्युला आहे बघा, कोणतीही टर्म शोधण्यासाठी. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. सांगा N किती घ्यायचं आता, 24. T24 इक्वल टू A 12 प्लस N 24 मायनस 1 इंटू डी 4. N ची व्हॅल्यू 24, A ची व्हॅल्यू 12, N ची व्हॅल्यू 24, D ची व्हॅल्यू 4. ह्याला सॉल्व करू. 12 प्लस हे 23 इंटू 4, ह्या दोघा सबट्रॅक्शन पहिल्यांदा करा. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करतात, मग ह्या दोघा सबट्रॅक्शन 24. पुन्हा प्रॉडक्ट सॉल्व करायचं. 12 प्लस हे 24 12 जार 23 इंटू 23 4 जार करू. 3 4 जार 12, कॅरी 1, 3 4 2 जार 8, 8 प्लस 1 9, 92. 92 प्लस 12 किती येतं, 104. अँड सो T24 इज इक्वल टू 104. म्हणजे हे दुसरे एक्झाम्पल जे आपण केलं त्यावेळेस तेवढंच करायचं, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन असल्यामुळं बरं का. आणि जर समजा त्यांनी म्हटलं असतं ही सिक्वेन्स आहे, डिसाईड करा ती ए पी आहे का, तर मात्र मग कॉमन डिफरन्स काढत बसावं लागलं असतं आणि एक्झाम्पल करावं लागलं असतं. चला पुढचं तुम्ही करता का. फाइंड चला पुढं फाइंड फाइंड 19th टर्म ऑफ an AP
7 13 1925 डॅश 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 डॅश. तर आता ही ए पी आहे, तर तुम्हाला डायरेक्ट 19 टर्म काढायचे आहे. करा. किती आलं? T19 इज इक्वल टू 115 आलं का बघा बरं. आलं का? नेक्स्ट पुढचा नंबर 4. फाइंड 27th टर्म of the AP 9 4 -1 -6 dash 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 dash. करा. हां चला, सोल्युशन असं आलं का बघा. हिअर ए इज इक्वल टू 9 आलं का. डी इक्वल टू उलटी सबट्रॅक्शन करायचं बरं का. 4 - 9 इक्वल टू -5 अँड टी किती आपल्याला शोधायचे? 27. T27 इज इक्वल टू हाऊ मच? टी एनचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन -1 इंटू डी. T27 इज इक्वल टू ए 9 प्लस एन N27 -1 इंटू डी -5. त्याला ब्रॅकेटमध्ये लिहूत बरं का. आता D -5 मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये. चला 9ला 9 पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व करू. 28 इंटू -5 पहिल्यांदा ब्रॅकेट, पुन्हा ह्या दोघाचं प्रॉडक्ट आता नंतर. तर ह्या दोघाचं प्रॉडक्ट प्लस आता ह्याचं साईन प्लसच पकडू ना. प्लस इंटू मायनस मायनस 28 इंटू 5 किती येतं बघा. 5 8 जार 40 कॅरी 4 5 2 जार 10 10 प्लस 4 14. तर 28 5 जार 140. आता ह्या दोघा सबट्रॅक्शन -131 आणि मोठ्या साईन मायनस आणि हे झालं T27. असं आलं होतं का रे बाळ? आलं होतं का असं? आणखीन एक करा. आलं होतं का असं? चला नेक्स्ट. फाइंड TN नंबर 4. Find TN for the following AP and then find T30 term, then find 30th बरं का, सॉरी बरं का, then find 30th term of AP. चला सोल्युशन. अरे ए पी द्यायची राहिली बरं का. ह्याच्या खाली 3 8 13 डॅश 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 करा.
चला, गिवन AP is 3, 8, 13 dash dash dash. Here A is equal to 3, बरोबर आहे का? D equal to 8 minus 3 किती येतं? 5. आणि आपल्याला काय करायचं पहिल्यांदा TN is equal to how much? पुन्हा फाइंड 30th टर्म, T30 is equal to how much? Find TN for the following AP and then find T30. तर पहिल्यांदा TN काढून त्याच्यावरून पुन्हा T30 काढू. चला, नंबर 1 नाही, नंबर 1 लिहायची गरज नाही. TNचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. यांची व्हॅल्यू ठेवायची बरं का, पुन्हा नंतर ठेवायची ते. TN इज इक्वल टू A 3 प्लस N मायनस 1 इंटू D 5. यांची व्हॅल्यू मी पहिल्यांदा ठेवली नाही, यांची व्हॅल्यू नाही. चला, TN इज इक्वल टू, आता ह्या तर ब्रॅकेट काही सॉल्व होत नाही, तर ह्या 5 मल्टिप्लाय करू. 3 प्लस 5 नाही, याला पण मल्टिप्लाय करा, 5 नाही त्याला पण मल्टिप्लाय करा. 5N मायनस 5, हे 5 नाही याला आणि 5 नाही त्याला. सो TN इज इक्वल टू, हे प्लस 5N पहिल्यांदा, हे प्लस आहे बरं का, याचं साईन प्लस 5N, आणि ह्या दोघं सबट्रॅक्शन 5 मायनस 3 2, मोठ्याचं साईन मायनस. तर हे झालं TN. आता त्यांनी म्हणलं देन फाइंड 30th टर्म, तर याच्यावरून 30th टर्म काढू, म्हणजे यांची व्हॅल्यू किती ठेवायची आता? 30. हिअर N इज इक्वल टू 30. सो T30 इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 30 मायनस 2. हे यांची व्हॅल्यू 30, यांची व्हॅल्यू 30. तर हे 150 मायनस 2 इज इक्वल टू 148, आणि हे झालं T30. तर हे TN पण झालं आणि हे T30 पण झालं, दोन्ही सापडले बघा. चला, होमवर्क. चला, होमवर्क. Number 1, decide whether the following sequence is an AP, comma, if so, then find T9, then find T9 किंवा then find nth term, 9th term of an AP. त्याच्या खाली दिलं 127, 135, 143, 151 डॅश 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 डॅश. दुसरं फाइंड द 10th term of an AP, 0.6, 0.9, 1.2, 1.5 dash 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 dash. Third, find TN for the following AP, and then find
following AP and then find 19th term of AP minus 3159 dash. तर हे 1 2 3 हे 3 एक्झाम्पल करायचे तुम्हाला. करता का? ओके, आज एवढंच.